राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कोर कमिटीची आज बैठक संध्याकाळी 5:30 वाजता अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार। आजच्या बैठकीनंतर अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता। भाजपचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याची मागणीसाठी घेणार भेट। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ठराविक नेत्यांच्या शिवाय कोणीच बोलत नाही। भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये संघाचा नाराजीचा सूर। भाजपला अजित पवार आणि संघाच्या मदतीची गरज, त्यामुळे टीका न करण्याची संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनवणी। संविधान बचाव महाराष्ट्र बचाव अभियान राबवणार। अखिल भारतीय अनिसचे सामाजिक संघटनांची संविधान बचाव मोहीम। श्याम मानव यांची माहिती। अर्थसंकल्पाच्या विरोधामध्ये संसदेच्या पायऱ्यांवरती इंडिया आघाडीचं आंदोलन। अर्थसंकल्पामध्ये इतर राज्यांवरती अन्याय झाल्याचा आरोप। बजेटमधील तरतुदींच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचं संसद भवनाच्या बाहेर आंदोलन। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा आंदोलनामध्ये सहभाग। मतदारांना भूलथापा देत मतदान विकत घेण्याची चढावळ। मागासवर्ग, दलित त्यासोबतच वंचितच्या विकासाचा निधी खुल्या वर्गात वाटण्याचा कट। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचा गंभीर आरोप। सरकारच्या खुर्ची टिकाव संकल्प सामनामधून टीका। सर्वात मोठे करदाते राज्य असणं हा महाराष्ट्राचा दोष आहे का? सामनामधून सवाल। महाराष्ट्रावरती अन्याय झालेला आहे। महाराष्ट्र सतत देशाला देत आला, देशाचं पोट भरत आला। महाराष्ट्र, दिल्ली आणि त्यांचे चमचे महाराष्ट्रानं कंगाल केला। चमचे मंडळानं महाराष्ट्राला कंगाल केलं। संजय राऊत यांचा आरोप। अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा सरकारला घरचा आहेर। मंत्री मंत्रालयामध्ये येत नाही, तसंच लोकांचं काम करत नसल्याचाही आरोप। शिंदे गटाचे आमदार मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये भाजपच्या राजन तेली यांचे बॅनर। वाढदिवसाच्या निमित्तानं लावलेल्या बॅनरवरती मतदारसंघावरती दावा करणारा आशय असल्यानं महायुतीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता। विधानसभेचं जागा वाटप लोकसभा निवडणुकीमधील ताकदीच्या आधारे व्हावं। दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बैठकीत राज्यातल्या नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। मुंबई नाशिक महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा मंत्री दादा भुसे यांनी घेतला आढावा। संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश। राज्यभरामध्ये पुन्हा एकदा सकल हिंदू मोर्चांना सुरुवात होणार। येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हिंदू मोर्चांना सुरुवात। आमदार नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्यासोबत इतर नेत्यांवरही जबाबदारी। विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी। सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केलेल्या याचिकेवर शासन आज बाजू मांडणार। खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर शिवणे पूल पाण्याखाली। पुलाखालून पाणी जात असतानाही वाहन चालकांकडून धोकादायक प्रवास सुरू। सांगलीमधल्या पलूस तालुक्यातील औदुंबर दत्त मंदिरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। यावेळी मंदिरातील यावर्षीचा पहिला पादुका स्नान सोहळा संपन्न। लोणावळ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। पाण्यामधून वाट काढताना नागरिकांची कसरत। कणकवलीमधील नरडवे या नाक्यावरील एका इमारतीचं पत्र्याचं पूर्ण छत रस्त्यावरती येऊन कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नंदुरबारमधील तोरणमाळला जोडणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्यानं पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला। ज्या ठेकेदारांनी हा रस्ता तयार केला आहे त्याला काळ्या यादीत टाकावं, या मागणीसाठी ग्रामस्थांकडून आंदोलन। यवतमाळच्या बेंबळा नदी प्रकल्पाचे 6 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। विसर्ग सुरू केल्यानं बाबुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नागपूरमधल्या व्हरायटी चौकामध्ये निषेध आंदोलन। अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्यात आल्याचा आरोप। अभिनेत्री ममता कुलकर्णीला हायकोर्टाकडून दिलासा। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द। नाशिक पोलिसांचा भोंगळ कारभार। घोटी नाक्यावरील आंदोलन प्रकरणामध्ये शिवसेनेच्या दिवंगत महिला पदाधिकारी शोभाताई मगर यांच्या नावानं गुन्हा दाखल, परंतु शोभाताईंचा 2023 मध्येच मृत्यू झाल्याचं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। घोटी टोल नाक्यावरती आंदोलन केल्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल। 3 माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख यासह 200 ते 250 कार्यकर्त्यांवरती गुन्ह्याची नोंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।